महाराष्ट्र के रायगढ़ जिले के पेण म्युनिसिपल काउंसिलिंग का चुनाव बहुत कड़ा और टक्कर का होने वाला है। हम पेणकर विकास आघाड़ी से रिया धारकर मेयर पद के लिए पूरी ताकत से चुनावी मैदान में उतरी हैं। लोग बदलाव चाहते हैं और अब लोगों ने खुद पेण शहर की सूरत बदलने के लिए चुनाव का बीड़ा उठा लिया है। पेण म्युनिसिपल काउंसिलिंग चुनाव में सिर्फ शिशिर धारकर ही नहीं बल्कि पेण की पूरी जनता मैदान में उतरी है। तो पेण के लोगों को कई बेसिक सिविक सर्विस देने, अब तक रुके हुए डेवलपमेंट को तेज करने और लोगों की उम्मीद के मुताबिक हर तरह के सस्टेनेबल डेवलपमेंट टूल्स देने के लिए लोगों ने हमारे डेवलपमेंट मैनिफेस्टो को मान लिया है। पेण जो तीसरी मुंबई और एक तालुका का रूप में हो रहा है, उसे साफ, सुंदर और खुशहाल बनाने का कॉन्सेप्ट लोगों की मदद से पूरा करना है। इसीलिए एक जैसी सोच वाले लोगों ने लोकल, बंगला मालिक शासकों को सत्ता से हटाने के लिए ये लड़ाई शुरू की है और हमें पूरा भरोसा है कि हम ये लड़ाई जीतेंगे। ऐसा पेणकर विकास आघाड़ी के पूर्व मेयर और प्रेसिडेंट शिशिर धारकर ने कहा। इस बीच शिशिर धारकर ने दावा किया कि इस साल के पेण म्युनिसिपल काउंसिलिंग चुनाव में बदलाव होना तय है। लोक शब्द मानत नाहीये, त्यावेळेला मग शेवटी मी साहित्य ठीक आहे, तिथल्या तिथे त्यांनी अंतुले साहेबांना फोन लावून दिला। अंतुले साहेबांची चर्चा झाली, कारण दोन्ही पार्टींची मीटिंग चालू होती। मग त्याच्यामध्ये अंतुले साहेबांनी धारकरांशी बोलणं झाले, ते आम्हाला सीट सोडायला तयार आहे। 5 वर्ष राष्ट्रवादी पक्षाकडनं मला ऐकायला लागलं तुमच्यामुळे आपली सीट गेली। 2006 ला ते आमदार झाले, ते मंत्री झाले, त्याच्यानंतर जो त्यांनी पवित्रा घेतला आमच्या विरोधामध्ये नगर परिषदेला, त्यांच्या समोर त्यांच्या भावाची कन्या भारती पाटील ती आमच्यामधनं उभी होती। त्यांची माणसं त्यांचं घर जाऊन फोडलं, त्यांच्या सासूबाईला खादी पडून मारलं। मी जेव्हा बघायला गेलो तर 300 पोरं त्यांच्या बंगल्यामध्ये होते, एसआरपी उभी होती। मी तिकडे गेलो, ते सगळी परिस्थिती बघून आलो। नंतर रितसर परमिशन करून प्रकाश पाटील आणि आमच्याकडनं रवी अंडी, रवी अंडी म्हणजे रवी पाटील बरेच आहेत, जे कोण रवी रेती, कोण गोरा रवी, कोण रवी अंडी, ज्यांचं धंद्याप्रमाणे त्यांची नावं पडलेली आहेत, ते त्या वॉर्डामध्ये उभे होते। आम्ही जसं प्रचाराला आम्ही जात होतो, समोरच्या वॉर्डामध्ये रवींद्र दगडू पाटील हे त्यावेळेला नामदार होते। त्यांनी मला बघितलं, परमिशन नसताना आमच्या प्रभागामध्ये आले आणि माझ्यावरती हल्ला चढवला। हल्ला चढवून एवढंच नाही, ज्या पडवीमध्ये होतो ती पडवी तोडली। ती बिचारी बाई मला 2दा-3दा त्याला त्यांनी आतमध्ये खेचलं, मी परत बाहेर आलो। नशिबाने आपल्यासारखा कोणतरी एक पत्रकार होता, हे सगळं त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये टिपलं। त्याच दिवशी रात्री जाहीर सभा गांधी मंदिरला झाली। त्या सभेमध्ये नामदार तटकरे साहेब होते, आमचे त्यावेळचे जिल्हाध्यक्ष ओसवाल साहेब होते, आम्ही होतो। तटकरे साहेबांना घाई होती, पुढे अलिबागला सुद्धा सभा होत्या। सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर फक्त आव्हान केलं मी लोकांना, थोडा वेळ थांबा, आणि स्क्रीनवरती दाखवलं त्यांना कशी शिवीगाळ केली, काय केलं हे आव्हान केलं की तुम्ही जे वातावरण आज इकडे करताय, राव्याचं वातावरण पेणमध्ये नको। त्याच्यानंतर जे रिटायर झालेले गुरुजी होते, जे फणस डोंगरी राहत होते, त्यांनी सुद्धा भाषण केलं। त्यांच्या घरावरती रात्री दगडफेक केली आणि दुर्दैवाने 21 पैकी ती आमची फक्त एकच सीट गेली। त्यावेळेला जेव्हा ह्या नगराध्यक्षा उभ्या होत्या 2001 ला, तेव्हा सगळ्या आमच्या सीट आल्या होत्या।